महापालिका निवडणुकीमध्ये संभाजीनगरामध्ये उत्कंठावर्धक लढती होत आहेत. संभाजीनगरामध्ये महायुती तुटली आहे, मवियाचंही फिसकटलेलं आहे. संभाजीनगरामध्ये भाजप शिवसेनेचंही बिनसलंय. पवारांच्या राष्ट्रवादीची काही ठिकाणी आघाडी झाली आहे आणि काही ठिकाणी पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढते आहे. छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी झाली नाहीये आणि त्यामुळे एमआयएमने 21 जागी नगरसेवकांचं तिकीट कापलंय आणि बंडाईचा फटका एमआयएमलाही बसताना दिसतोय. त्यामुळे सगळेच जवळपास स्वबळावर लढतायत आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला तुल्यबळ लढती पाहायला मिळतील. तर छत्रपती संभाजीनगरामध्ये नेमका कसा बट्ट्याबोळ झालाय महायुती आणि महाविकास आघाडीचा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. महायुती तुटल्यानंतर 3च तासात भाजपचे 96 उमेदवार जाहीर झालेत. भाजपचे 50 माजी नगरसेवक रिंगणात आहेत. इतर पक्षातून आलेल्या 13 जणांना भाजपनं संधी दिली आहे, तर 46 नवे चेहरे भाजपनं रिंगणामध्ये उतरवले आहेत. संभाजीनगरात 19 ठिकाणी भाजपला उमेदवारच मिळाले नाहीत. शिंदेंच्या शिवसेनेची शेवटच्या दिवशी 99 इच्छुकांना उमेदवारी त्यांनी दिलेली आहे, तर 3 माजी महापौरांनाही शिंदेंच्या शिवसेनेनं रिंगणात उतरवलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे 99 शिलेदार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून 80 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलाय. वंचितशी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसची युती झालेली नाहीये. एमआयएमनं 21 माजी नगरसेवकांचं तिकीट कापलंय आणि नाराजांनी एकत्र येत स्वतंत्र पॅनलही उभारलंय. राष्ट्रवादीचे 81 उमेदवार, 22 मुस्लिम आहेत, त्यापैकी 14 एससी प्रवर्गातील उमेदवार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 25 एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय. सर्व जाती धर्माचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवण्यात आले. पवारांच्या राष्ट्रवादीची काही ठिकाणी शिवसेनेशी तर काही ठिकाणी काँग्रेसशी युती झाली आहे, मात्र काही ठिकाणी ते स्वबळावर स्वतंत्रपणे लढत आहेत. तर वंचितचे 70 जागांवर उमेदवार आहेत आणि बसपाचे 22 जागांवर उमेदवार आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमक्या लढती कशा होणार आहेत हेच आपल्याला जाणून घ्यायचंय. आपले प्रतिनिधी कृष्णा खेंडे आपल्यासोबत आहेत. कृष्णा, छत्रपती संभाजीनगरमध्ये तर सगळ्यात मोठा घोळ दिसतोय, कारण जवळपास सगळेच पक्ष स्वबळावर लढतायत, वेगवेगळे लढतायत. कशा लढती होऊ शकतात आणि मुळात हा बट्ट्याबोळ झाला कशामुळे? मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येऊ शकलेले नाही. इकडे युतीमध्ये देखील 10 बैठका झाल्या, त्यातही एकमत झालेलं नाही. बसपा स्वतंत्र लढते आहे, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढते, एमआयएम देखील स्वतंत्र लढते आहे. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात सगळेच या ठिकाणी उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे 115 जागांसाठी आपण पाहिलं तर 1000पेक्षा अधिक अर्ज या ठिकाणी दाखल झालेत. म्हणजे एका जागेसाठी साधारणपणे 10 ते 12 अर्ज या ठिकाणी आपल्याला निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळे सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. त्यातल्या काही गमतीशीर घडामोडी सांगायच्या झाल्या तर या सगळ्यामध्ये एका जो हर्सुल कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेला एक कैद्याने देखील उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेला होता. तो पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आला. भाजपमध्ये याच वरून खूप आपण राडा पाहिला तिकीट नाकारल्यावरून आणि त्यामुळे आता निवडणुकीत एक वेगळी रंगत छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळणार आहे आणि सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभा ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच, आणि त्यामुळे कोण बाजी मारणार छत्रपती संभाजीनगरमध्ये हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कृष्णा, प्रचारादरम्यानही ती रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. तर छत्रपती संभाजीनगरामधून आणखी एक महत्वाची बातमी आहे.